आज दारू कारखान्यात बनते, पण एकेकाळी हीच दारू तोंडातून बनायची. जुन्या जपानमध्ये भात आधी शिजवला जायचा. तो भात लोक चावायचे आणि एका भांड्यात टाकायचे. त्यामुळे काय घडायचं, चला तर मी सांगतो. त्या चावलेल्या भातामध्ये आपल्या लाळेमधले एन्झाईम्स मिक्स व्हायचे आणि त्या भातातील साखरेवर ते एन्झाईम्स काम करायचे. एन्झाईम्स म्हणजे ईस्ट. थोड्या वेळापुरतं तुम्ही समजून घ्या. आणि नंतर ईस्टचा बाय प्रोडक्ट म्हणजे अल्कोहोल. तर जुन्या काळामध्ये ही एक साके बनवण्याची मेथड होती. तुम्हाला साखेविषयी अजून जाणून घ्यायचं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि दारू जागृतीला सबस्क्राईब करा. दारू जागृती, नशा नाही, ज्ञान.